तुम्हाला मराठा नेतृत्व म्हणून पण बघितलं जातं ना, त्यामुळे ते नाव थोडं जास्त चर्चेत येतं. मला असं वाटतं की राजकारणात तुमचे काही हितचिंतक असतात, काही जरा जास्त हितचिंतक असतात. अशा सगळ्याची चर्चा असते. पण मी खरंच सांगतो की आत्ताची टीम जी आमची महाराष्ट्र भाजपची आहे, देवेंद्रजी आहेत, बावनकुळे आहेत किंवा बाकी सगळी यंग टीम, त्यानंतरची अगदी आशिष शेलार असेल किंवा बाकी सगळी मंडळी असेल, हे चांगलं काम करतायत आणि मला वाटतं त्यांना जी लागेल ती मदत ती मी करतच असतो. अगदी. पण गेले 2 दिवस झाले चर्चा येते ती राज्यसभेची. महाराष्ट्रातल्या ज्या राज्यसभेच्या जागा आहे, तुम्ही राष्ट्र म्हणताय तर साहजिक आहे, राज्यसभा हा त्यासाठीचा दरवाजा आहे, संसदेचा मुळात. तुम्ही राष्ट्रीय राजकारणात आहातच. तर इच्छुक उमेदवार आहात तुम्ही? आणि मला असं वाटतं की मुळात पुन्हा मगाशी म्हटलं असं, जी नावं वर्तमानपत्रात चॅनलवर येतात ती काय नावं त्या होत नाहीत, हे तुम्ही मनात पक्क ठेवा त्याच्यामध्ये. आणि मला वाटतं की ज्यावेळी मला बिहारसारख्या एका राज्याची 25ला मोठी जबाबदारी आहे, ते मला जर विचारलं तर मला प्रायोरिटी बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्रीचं सरकार येणं यासाठी अधिक वेळ द्यायचा आहे. तुम्ही एकदा राज्यसभेवर किंवा लोकसभेवर गेलात तर 100 दिवस तुमचे दिल्लीत जातात अधिवेशनांमध्ये, आणि 365मध्ये 100 दिवस गेले तर हा मोठा लॉस असतो. त्यामुळे माझी प्रायोरिटी ही बिहारमध्ये चांगल्या पद्धतीने BJP रुजवून तिथे कसं सरकार भाजपचं पूर्णपणे BJPचा मुख्यमंत्री, अलायन्सच असेल आपोआप, पण मुख्यमंत्री भाजपचा येईल या पद्धतीने प्रयत्न करायचा आहे.